ज्यावेळेस आपण नवीन रेसिंग ओव्हर घेत असतो ना, त्यावेळेस 2 जोडे तुम्ही शॉर्टचे घ्या, मिडलचे 2 घ्या, लॉंगचे 2 घ्या, एक 6 जोड्यांचा तुम्ही पहिल्यांदा सुरुवात करा. आणि ते तुम्हाला ज्या फॅन्सरचे आवडतात त्या फॅन्सरचे तुम्ही पक्षी घ्या. त्यामध्ये ज्या लाईन्स ज्या अंतरावर ते थोड्याशा चालतात तुम्ही त्याचा थोडासा अभ्यास करा. आज तुमचं युट्यूबला पण बरेच नॉलेज उपलब्ध आहे, गुगल वरती तुमचं बरेच नॉलेज उपलब्ध आहे, फेसबुकवर तुम्हाला बऱ्याच पोस्ट पक्ष्यांच्या रिलेटेड बघायला भेटतात. परत तुमचं इंस्टाग्राम वरती पण बरेच तुम्हाला अपडेट त्याच्याविषयी भेटतात. एक 7-8-10 वर्षापूर्वी कालावधी वेगळा होता. त्यावेळेस जी रेसिंग कबूतर होती त्यावेळेस फक्त रिझल्ट शेअर केले जायचे. त्यावेळेस काय कुठल्या पक्षाचा अंतरावर झालेलं विंग पॅटर्न तुम्हाला बघायला भेटत नव्हता, किंवा तुम्हाला डोळे बघायला भेटत नव्हते, किंवा त्यातलं जास्त काय तुम्हाला एक्सपोज पण करत नव्हतं माहिती. आज तुम्हाला ते बऱ्यापैकी सगळे फॅन्सर द्वारे भेटतं. आज तुम्ही इंस्टाग्राम वरती पिपा सर्च करा, फेसबुकवर करा, त्यांच्यावरती त्यांचे जे पक्षी जिंकतात त्यांचं ते पूर्ण बेसिक दाखवतात की किती व्हेलॉसिटीने पक्षी आलाय, त्याचा डोळा काय प्रकारचा आहे, त्याचा विंग पॅटर्न काय प्रकारचा आहे, त्याची ब्लड लाईन काय आहे. आपण पेडिग्री ह्यामध्ये जर विश्वास ठेवत असेल ना, तर फॉरेनच्या पेडिग्री आपण का मानतो माहितीये का? कारण फॉरेन मध्ये पेडिग्री त्या लेवलवर मेंटेन केली जाते. म्हणजे जोड लावताना पण ते लोक एकदम DNA सॅम्पल कनेक्ट करून प्रॉपर त्या पक्षी त्यांच्याकडे जो तो पक्ष असतो, भले त्यांचा तो स्टॉक बर्ड असू द्या किंवा विनर बर्ड असू द्या, त्यांची एक वर्षानुवर्ष जी लाईनेज असते ना त्या पक्षामागची, की त्या पक्षाचे वडील, त्या पक्षाचे आजोबा, त्या पक्षाच्या अजून मागची लाईन, त्याच्या मागची लाईन, एक कितीतरी जनरेशन त्यांच्याकडे ऑन रेकॉर्ड मेंटेन असतात. म्हणजे वैयक्तिक कोणत्या रिंगचा त्यांचा जर पर्टिक्युलर बर्ड असेल ना, तो प्रॉपर त्याच लाईनचा असतो. मग ती लाईन आपण पुढे वापरतो. मग कुठल्याही लाईनला शेवटी कसं असतं, परफॉर्मन्स यायला ज्या त्या अंतरासाठी ज्या त्या कॉम्बिनेशनचे पक्षी आपल्याला ते मिक्स करावं लागतं, त्याच वेळा आपल्याला ते परफॉर्मन्स येतो. रेसिंग होमर थोडक्यात काय माहितीये का, स्पीड आणि स्टॅमिना हे दोघांचा संगम आहे. ज्यावेळेस तुम्ही जोड लावताना त्यावेळेस एका पक्षामध्ये तुमच्या स्पीड पाहिजे आणि एका पक्षामध्ये तुमचा स्टॅमिना पाहिजे. परफॉर्मन्स हा तुमच्या दोन्ही पक्षात पाहिजे. बरोबर, मादीत पण पाहिजे, नरात पण पाहिजे. पण हे दोन्ही ज्यावेळेस तुम्ही जोड कपल करताय ना, तर स्पीड हा एका पक्षात 100% स्पीड हा तुमचा पाहिजेच, आणि एका पक्षामध्ये ब्रीडिंग कॅपॅसिटी तुमची पाहिजेच. ब्रीडिंग कॅपॅसिटी मध्ये तुमची इम्युनिटी पॉवर आणि स्टॅमिना हे दोन्ही येतात, आणि होमिंग पण येते. आणि स्पीड मध्ये तुमचं त्या पक्ष्यांच्या डोळ्यामध्ये तुम्हाला स्पीड लाईन्स कळतात. आता ज्यावेळेस आपण जोड लावत असतो ना, ज्यावेळेस काय काय पोस्ट तुम्ही बघता की काही जणांची थेरी कशी असते, पेडिग्री वाईज जी डाटा हिस्ट्री असते त्याच्यानुसार ते जोड लावतात. काही जणांची थेरी कशी असते, आय पॅटर्न बघून लोक जोड लावतात. काही जणांची विंग पॅटर्न बघून जोड लावतात. काही जण काय करतात, परफॉर्मन्स बघून जोड लावतात. परफॉर्मन्स बघून जोड लावणारे जे आहेत ना, त्यांचा इन फ्युचर रिझल्ट यांचे चान्सेस जास्त आहे या बाकी सगळ्यांपेक्षा. कारण ते दोन्ही पक्षी परफॉर्म झालेले असतात, किंवा त्यांच्या मागचे जे लाईन्स असतात ते डेफिनेटली उडलेले असतात, म्हणजे खरे असतात. कुठली पण लाईन असू दे, तुमची जनार्दन लाईन असू द्या, सायन लाईन असू द्या, कुठली लाईन असू द्या, जी लाईन मागे परफॉर्म झाली थोडक्यात ती पाहिजे. कारण अननोन लाईन कोणाची पण असली ना, तर शेवटी ती किती उडली कोणालाच माहित नाही. तुम्ही त्याची पिल्ल काढणार, वर्षभर सांभाळणार, 2 वर्षभर सांभाळणार, त्यानंतर तुम्ही सोडणार, खेळवणार त्यांना, मग ते पुढे येईल तर रिझल्ट. मग 2 वर्ष का वाया घालवायची? त्यामुळे स्टार्टिंगलाच घेताना तुम्हाला जे फॅन्सर आवडतो, ज्याचं तुम्हाला ते सगळं योग्य वाटतं त्याच्यानुसार ते घ्या, आणि त्यानुसार तुम्ही तुमचं कलेक्शन चालू करा. त्यानंतर ना तुम्ही त्यांना बेसिक डेवॉर्मिंग करा, लासोटा द्या, त्यानंतर तुमचा मल्टीव्हिटॅमिनचा कोर्स पूर्ण करा, कॅल्शियमचा कोर्स पूर्ण करा, आणि ब्रीडिंग